नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, बघा आता आपल्या मॅक्झिमम मुलांनी काय केलेलं आहे, आयटीआयचं कन्फर्मेशन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म फिल केले आणि ज्यावेळेस त्यांना डीव्हीटी कडून मेसेज आलेले आहेत, म्हणजे मी याबाबत तुम्हाला समोर सांगणारच आहे. पण मी भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं, ज्यावेळेस मला मेसेज केले आणि ज्यावेळेस मी ऑप्शन फॉर्म चेक केला ना, मला एक साधारणतः 3 ते 4 मिस्टेक दिसल्या की ज्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. मग याचा परिणाम माहिती आहे का, या काय होऊ शकतो की तुमच्या ऍडमिशनवरती याचा डायरेक्ट परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या आवडीचा ट्रेड सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. मग ह्या अशा कोणकोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही नाही करायला पाहिजे ऑप्शन फॉर्म मध्ये. सोबत सोबत ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी केलेल्या आहेत आणि तुम्ही मग त्या दुरुस्त कशा करू शकता, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप काय करणार आहे आपण, एक 4 ते 5 मिस्टेक आहेत, तशा मिस्टेक भरपूर आहेत पण इम्पॉर्टंट 4-5 मिस्टेक आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, मिस्टेक नंबर 1 सर्वात महत्त्वाचं, बघा मॅक्झिमम जणांनी ऑप्शन फॉर्म फिल केले. मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सर आमचा ऑप्शन फॉर्म फिल झाला आणि ज्यावेळेस त्यांना डीव्हीटी कडून मेसेज आला की तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट नाही, फिल नाही झालेला आहे, सबमिट, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी मला आयडी पासवर्ड सेंड केला, ज्यावेळेस मी बघितलं ना, तर मॅक्झिमम जणांनी ही चूक केली होती की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑप्शन काय करतो, लॉक करावा लागतो. ऑप्शन फॉर्म काय करावा लागतो, लॉक करावा लागतो आणि लॉक केल्यानंतरच तुमचा ऑप्शन फॉर्म हा फायनल सबमिट होत असतो. जोपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म लॉक करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आणि त्याचे जो तिथं काय इथं प्रोफाईलमध्ये तुम्हाला अनलॉक दिसेल, ठीक आहे, आणि इथं नॉट सबमिटेड असं सुद्धा दिसतं. म्हणून लक्षात राहू द्या की आत्ताच काय करायचं, तुम्ही हा व्हिडिओ संपला की या व्हिडिओ संपल्यानंतर आपलं लॉग इन, ज्या वेबसाईटवरती तुम्ही फिल केला ऑप्शन फॉर्म फिल केला, जायचं, लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर चेक करायचं की आपला ऑप्शन फॉर्म लॉक आहे का. जर तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक नसेल तर तुम्ही जर काय भ्रमात असेल की आपला ऑप्शन फॉर्म लॉक आहे, जर लॉक नसला तर तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सीट अलॉट होणार नाही. चांगले पर्सेंटेज असून सुद्धा तुम्हाला कॉलेज भेटणार नाही. म्हणून ही सर्वात कॉमन मिस्टेक दिसली मला आणि ही सर्वात जास्त महत्त्वाची मिस्टेक आहे. तुम्ही बरं ठीक आहे, नंतर कॉलेज लागल नाही लागल पण नंतरचा प्रश्न आहे, पण ऑप्शन फॉर्मच तुमचा लॉक नाहीये. नंतर अजून काय झालं माहितीये का, काही मुलांनी काय केलं, इथं ऍप्लिकेशन कन्फर्मेशनच नाही केलं. ऍप्लिकेशन कन्फर्म नाही केलं म्हणजे इथं नॉट कन्फर्म येतं आणि ऑप्शन फॉर्म फिलच करता येत नाही. तर मी पहिल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन कन्फर्मेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करता येणार नाही. मग तुम्ही काय करायचं, सर्वात आधी ज्यांना इथे ऑप्शन फॉर्म भरण्याचा ऑप्शन विंडो दिसत असेल त्यांनी बघायचं आपलं ऍप्लिकेशन कन्फर्म आहे का. जर तुमचं ऍप्लिकेशन कन्फर्म असेल तरच तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल. ह्या 2 चुका ह्या तर सांगितलं मी, अजूनही चुका आहेत. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही ऑप्शन फॉर्म लॉक आहे का नाही सर्वात आधी चेक करा. नंतर बघा, त्याच्यानंतरची सर्वात मोठी मिस्टेक अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला 23 तारखेला, बघा 23 जूनला ऑप्शन फॉर्म भरण्याची काय शेवटची तारीख आहे. आता इथं काय केलं माहिती आहे का, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन एडिटही करता येतं. म्हणजे ज्याही जर समजा ज्याही चुका तुमच्या असतील एडिटही करतात, मी तुम्हाला सांगतो अनलॉक करून प्रोफाईल एडिट करायची तुम्हाला. आता इथं अजून एक कॉमन मिस्टेक आढळली की काही विद्यार्थ्यांना नाही का आयएमसी मधून ऍडमिशनच नाही करायचंय. आता आयएमसी मधून ऍडमिशन नाही करायचे तरी त्यांनी काय केलं माहितीये का, 2 नंबर 3 नंबर 4 नंबरच्या प्रेफरन्सला आयएमसी टाकून दिलेले. आणि जर मी तुम्हाला याच्या आधी माझा आयएमसी वर्सेस कॅप राऊंडचा एक डिफरन्स वाला व्हिडिओ आहे, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती, तुम्ही त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला पर्सेंटेज कमी असतील आणि तुम्हाला शुअर शॉट एखादा ट्रेड पाहिजे असेल तरच तुम्ही आयएमसीचा ऑप्शन सिलेक्ट करा. आयएमसीचा ऑप्शन म्हणजे काय, बघा इथं बघा, राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या जागेवर प्रवेश झाल्या नियमानुसार त्यास प्रत्यक्ष शुल्क प्रतिशुल्क योजना अनुदेय राहील. म्हणजे काय, याचा सांगतो मी तुम्हाला की आता जर तुम्ही आयएमसीचा पर्याय निवडला, त्यांचं म्हणजे काय, आयएमसी असे नमूद केले असल्यास, एक मिनिट बघा, त्यांना काय, जर आयएमसी नुसार जर का तुमचं सिलेक्शन झालं ना तर आयएमसीच्या नियमानुसार प्रशिक्षण शुल्क भरावे लागेल. म्हणजे जर तुमचं आयएमसी मधून सिलेक्शन झालं, मी तुम्हाला सांगितलं होतं नॉर्मलची फी असते 750-800 रुपये, 800-850 रुपये एका वर्षाच्या ट्रेडसाठी असते, 2 वर्षाची 1250-1300 रुपये आयटीएच फी असते. पण तुम्ही जर चुकीनं आयएमसी सिलेक्ट केलेलं असेल आणि तुमचं आयएमसी मधून सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या जागेसाठी जर का तुम्हाला ऍडमिशन करायचं म्हटलं तर आयएमसीच्या नियमानुसार तुम्हाला फीस भरावी लागेल. आणि काही ट्रेडसाठी, एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल किंवा अदर कोणत्या ट्रेड असेल, इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी 20-25 हजार रुपये फी आहे, काही ट्रेडसाठी 5-10 हजार रुपये, मिनिमम 5 ते 10 हजार रुपये फीज आहे. म्हणून लक्षात राहू द्या की जर तुम्हाला आयएमसी करायचं नसेल किंवा आयएमसी मधून म्हणजे आयएमसीतून भरायचं नसेल तर जे तुमचे सध्याचे जे आयएमसीचे ऑप्शन आहेत ना ते तुम्ही ऑप्शन काय करून ठेवा, डिलीट करून ठेवा. आणि जरी ठेवले तरी काय करा, तुम्ही एकदम शेवटच्या प्रेफरन्सला ठेवा. जर तुम्हाला लागलं तर ठीक, नाही लागलं तरी म्हणजे नाही लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला करायचं नसेल तर आयएमसीचा ऑप्शन टाकू नका. ही पण मॅक्झिमम मुलांनी काय केलेली मिस्टेक केलेली. सोबत बघा, इथे अजून एक चालता सांगतो मी तुम्हाला, ड्युअल सिस्टम ट्रेनिंग नावाचा, बघा काही ठिकाणी नाही का तिथं दिलेलं आहे की अगेन्स्ट डीएसटी म्हणजे असतं ड्युअल सिस्टम ट्रेनिंग. तर त्या म्हणजे ड्युअल सिस्टम ट्रेनिंगचा अर्थ काय असतो, सर समजा तुमचा 1 वर्षाचा ट्रेड आहे तर एका वर्षाच्या ट्रेडमध्ये काय करू लागतं, 6 महिने तुम्हाला कॉलेजमध्ये राहावं लागतं आणि 6 महिने कंपल्सरी आहे.
6 महिने तुम्हाला त्या कॉलेजसोबत जेही इंडस्ट्री अलाइन असेल किंवा जे तुमच्या कॉलेजवाले ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पाठवतील त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन ऑन जॉब ट्रेनिंग 6 महिन्यासाठी करावं लागते. म्हणजे जवळपास जर एका वर्षाचा ट्रेड असेल तर 6 महिने, मिनिमम 6 महिने, 2 वर्षाचा असेल तरी मिनिमम 6 महिने करावं लागतं. पण काही वेळेस 6 महिने ते 1 वर्ष हा कालावधी काय होऊ शकतो, व्हॅरी होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही डीएसटी मध्ये जर का त्याच्या समोरचा ऑप्शन जर का तुमच्या डीएसटी असेल, त्या ट्रेड समोर डीएसटी ऑप्शन असेल, तर डीएसटी ऑप्शन सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात राहू द्या की ड्युअल सिस्टम ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये असताना म्हणजे कॉलेज झाल्यानंतर अर्ध्या टाइमसाठी जर 6 महिने जवळपास मिनिमम 6 महिन्यासाठी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करावं लागेल. जर तुमची तयारी असेल तर तुम्ही डीएसटी मध्ये ऍडमिशन घ्या आणि जर नसेल तर डीएसटी वाला ऑप्शन सुद्धा तुम्ही कट करून टाका. हे डिपेंड करतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय करायचं. जर का तुम्हाला कंप्लीट कॉलेजेस करायचं 1 वर्ष 2 वर्ष तर तुम्ही काय करा, नॉर्मल फक्त एनएसक्यू वगैरे ज्याच्या समोर लिहिलेलं आहे, नॉर्मल ट्रेडचं नाव लिहिलेलं आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा, नाहीतर डीएसटी वाले ऑप्शन सिलेक्ट करू नका. नंतरची आणि सर्वात महत्वाची जी सूचना आहे तुम्हाला सर्वांना मला द्यायची होती की डिपेंड बघा, आता जे तुमच्या कॅपराऊंड आहेत ना, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी अजून एक गोष्ट काय केली माहितीये का, की मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं जे तुम्ही प्रेफरन्स सेट करताना, तर जे आता आपला कोणता राऊंड बघा, एक नियम काय सांगतो पहिले हे सांगतो मी तुम्हाला. नियम काय सांगतो की प्रथम फेरी तुमची म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट आहे आणि फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या प्रथम विकल्पानुसार मी काय सांगितलं, जर तुम्ही जे भरले ना 1 ते 100 पर्यंत ऑप्शन भरले आणि पहिल्या राऊंड मध्ये जर का तुम्हाला पहिल्या नंबरचं जे कोणतं कॉलेज असेल पहिल्या नंबरचं ते जर जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चिती करावी लागेल. अशा उमेदवारांना प्रवेश निश्चिती केली नाही तर त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही. आणि सर्वात जास्त कॉमन मिस्टेक हेच करतात विद्यार्थी. काय माहितीये का, की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की पहिला राऊंड आहे तुमचा, पहिल्या राऊंड मध्ये जे तुम्हाला पहिलं कॉलेज तुम्ही टाकणार आहे ते असं कॉलेज टाकायचं की ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन, जर समजा तुमचा नंबर लागला तर तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर समजा पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही पहिल्या पसंतीचं कॉलेज तुम्हाला भेटलं फर्स्ट प्रेफरन्सचं आणि जर तुम्ही ऍडमिशन केली नाही तर बघा, असे प्रवेश निश्चित केली नाही तर त्यांना बाकीच्या पुढच्या प्रवेश सहभागी होता येणार नाही. म्हणजे तुम्हाला जे पुढचे राऊंड आहेत ना ते खेळता येणार नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे बघा, आणि बघा ज्या उमेदवारांना 2 पासून 100 पर्यंत टोटल किती भरायला चालतात, 2 पासून 100 पर्यंत, 2 पासून 100 पर्यंत जागा वाटप झाली आहे. इच्छा असेल तर प्रवेश निश्चिती करू शकता, परंतु असे प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यामध्ये म्हणजे 2 ते 5 सहभागी होऊ शकणार नाही. मग आता याचा अर्थ काय आहे की जर समजा तुम्हाला 2 ते 100 पर्यंत कोणतंही कॉलेज लागलं तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काय करा, प्रवेश निश्चिती करा. आणि जर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं तर तुम्हाला बाकीच्या राऊंडसाठी ऑलरेडी एलिजिबल झाल्याने कारण तुमचं ऍडमिशन झालेलं आहे. पण जर का तुम्ही 2 ते 100 मध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला लागलं आणि जर तुम्हाला कॉलेज करायचं नसेल तर तिथून पुढची प्रोसेस म्हणजे बाकीच्या ज्या फेऱ्या असतात ना तिथून तुम्ही काय करू शकता, ऑप्शन आउट करू शकता आणि बाकीच्या फेऱ्या तुम्ही खेळू शकता. सेम रूल कशासाठी लागू आहे बघा, जर द्वितीय फेरी असेल तुमची, राऊंड कोणता म्हटला मी, सेकंड राऊंड असेल तर सेकंड राऊंड मध्ये उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी मी काय सांगितलं, पहिल्या राऊंडसाठी तुमचा पहिला प्रेफरन्स आणि दुसऱ्या राऊंडसाठी बघा पहिला, दुसरा आणि तिसरा प्रेफरन्स. म्हणजे पहिल्या राऊंडसाठी पहिल्या 3 विकल्पापैकी कोणत्याही विकल्पाची जागा मिळाल्यास प्रवेश निश्चिती करावा लागेल. मग आता समजा तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही सही केलं पण दुसऱ्या राऊंड मध्ये फॉर्म भरताना हे परत एकदा त्यावेळेस मी पुन्हा रिमाइंड करून देईल तुम्हाला, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंती क्रमांकाचं जर का कॉलेज तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये भेटलं आणि जर ते तुम्ही केलं नाही तर तुम्हाला बाकीच्या फेऱ्या खेळता येणार नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे पहिल्या राऊंडसाठी पहिला प्रेफरन्स व्यवस्थित भरायचा आणि दुसऱ्या राऊंडसाठी पहिला, दुसरा आणि तिसरा प्रेफरन्स व्यवस्थितरित्या भरला गेला पाहिजे. नंतर तृतीय फेरीसाठी बघा पसंती पहिल्या 5 सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत हे किती राऊंडसाठी आहे, तिसऱ्या राऊंडसाठी आणि चौथ्या राऊंडसाठी बघा पहिल्या कुठल्याही विकल्पापैकी जागा मिळाल्यास. म्हणजे तुम्ही जे फायनल शेवटची फेरी असते ना त्या शेवटच्या फेरीमध्ये तुम्हाला असे कॉलेज टाकावं लागतील त्या कॉलेजपैकी मग तो पसंती क्रमांक किती नंबरचा राहो, जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, नाही तर तुम्हाला समोर ऍडमिशन राऊंड मध्ये समोर सहभागी होता येणार नाही. ही सर्वात महत्वाची सूचना आहे आणि हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या सुद्धा इथं चुका करतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही काय करा, जास्तीत जास्त लक्षात राहू द्या. आणि हे तुम्ही चेक करून घ्या की तुमचा आता पहिली फेरी आहे तर पहिल्या फेरीमध्ये 1 नंबरला असं कॉलेज चेक करा की ज्या कॉलेज म्हणजे असं कॉलेज फेल करा की ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही 100% ऍडमिशन घेणार, असंच कॉलेज म्हणजे या पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट करून ठेवा. नंतर आता महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतरचा असं आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी मला स्क्रीनशॉट सेंड केले बघा असे की त्यांना काय झालेलं आहे की असा मेसेज आला की डिअर तुमचं नाव येतं, यू सबमिटेड द ऑप्शन फॉर्म, रिमेंबर टू चेक द राऊंड वाईज अलॉटमेंट ऍज पर द टाइम टेबल. त्यांना हा मेसेज आलेला. मग विद्यार्थी मला मेसेज म्हणजे पॅनिक होऊन मला मेसेज केला की सर आम्हाला असा मेसेज आलेला तर काही प्रॉब्लेम आहे का. बघा या मेसेजचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट केलेला आहे
फक्त ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस टाइम टेबलनुसार मेरिट लिस्ट चेक करा, असा या ऑप्शन म्हणजे याचा अर्थ आहे. मग याच्यातून तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा राहिला नाहीये असं काही होत नाही. याचा अर्थ तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा भरणं झालेला आहे, ऑप्शन फॉर्म तुम्ही सक्सेसफुली सबमिट सुद्धा केलेला आहे. फक्त आता जी नेक्स्ट प्रोसेस आहे त्याच्यासाठी ते म्हणते की तुम्ही काय करा, वेबसाईट चेक करत राहा, तुमची जेव्हाही मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस मेरिट लिस्ट चेक करा, असा याचा अर्थ आहे. म्हणजे हा मेसेज जर कोणाला आला असेल, मी हे ग्रुपवरही टाकलं होतं आपल्या बघा व्हॉट्सअपवरती जो ग्रुप आहे ना आयटी ऍडमिशन 2026 अपडेटचा, त्यावरती सुद्धा मी ही अपडेट दिली होती की जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तुम्हाला घाबरून जायची गरज नाही, उलट तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट झालेला हे लक्षात घ्या. अशाच पद्धतीच्या नाही का वेगवेगळ्या आयटी रिलेटेड जे अपडेट असतील आपल्या की जे मेरिट लिस्ट जनरेट होणार किंवा ऍडमिशन बद्दल काही अपडेट असतील, तर हे अपडेट नाही का मी या आयटी ऍडमिशन 2026च्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती काय करत असतो, शेअर करत असतो. जेही विद्यार्थी या ग्रुपला अजून जॉईन असतील त्यांनी ग्रुपला जॉईन होऊन घ्या. याच ग्रुपची लिंक दोन्ही म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती मी जनरल अपडेट देत असतो, टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप ग्रुपची दोन्ही लिंक मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी जेही विद्यार्थी आता जॉईन असतील त्यांनी काय करून घ्या, जॉईन होऊन घ्या. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जनरलाइज कोणत्या आतापर्यंत मी ज्या विद्यार्थ्यांना भेटलो किंवा ज्या विद्यार्थ्यांचे मी फॉर्म चेक केले त्यांच्या चुका मी सांगितलं तुम्हाला. अजून काही चुका अशा असतील किंवा तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्ही मला मेसेज करून सांगा. आणि या सर्वच्या सर्व चुका बघा येत्या 23 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या चुका म्हणजे दुरुस्त करून ऑप्शन फॉर्म भरून काय करायचं, लॉक करून घ्यायचा आहे. जर समजा तुम्ही आता तुम्हाला मी सांगितलं हे एडिट तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा चेंज करायचं असेल तर 23 तारखेपर्यंत तुम्ही कितीही वेळा प्रेफरन्स चेंज करू शकता. म्हणून येत्या म्हणजे 23 तारखेपर्यंत तुम्ही प्रेफरन्स चेंज करून घ्या आणि प्रेफरन्स चेंज केल्यानंतर परत एकदा फॉर्म लॉक झालेला आहे की नाही हे तपासून घ्या. तसा मी मेसेज तुम्हाला व्हॉट्सअप जो ग्रुप आहे आपला त्याच्यावरती टाकणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल ऍडमिशन रिलेटेड असो किंवा कोणताही इन जनरल आयटी रिलेटेड डाऊट असो, खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हॉट्सअपवरती ज्या ग्रुपवरती किंवा तुम्हाला माझा नंबर येते तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता. सोबत इंस्टाग्रामवरती आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने माझी आयडी आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपला. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.